विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये समर ऑफिसमधून घरी येतो आणि स्वानंदीला बघतो आणि म्हणतो की अरे वा, खूप म्हणजे आला पण तुम्ही खूपच लवकर। त्यावरती स्वानंदी म्हणते की अहो, जी मीटिंग होती ती कॅन्सल झाली, त्यामुळे मी आले लवकर। तर आता समर खूप खुश असतो। त्यानंतर लगेच स्वानंदी आता बघते राजवाड्यांचा मूड फारच सुंदर दिसत आहे, म्हणजे खूप ती खुश दिसत आहे। मला असं वाटतं की राजवाड्यांशी आता बोलायला हवं, कारण नाटकाबद्दल किंवा त्यांना बघायला जायचं आहे। रोहनने सांगितलेलं असतं, म्हणून ती आता राजवाड्यांशी आता नाटकाला जायचं का असं बोलणार आहे। तेवढ्याच स्वानंदी मात्र आता समरसाठी आणि तिच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि आता मात्र समरने तोपर्यंत रेडिओमध्ये गाणं लावलेलं असतं, खूपच मस्त रोमांटिक असं। आता ती समरसाठी कॉफी घेऊन येते आणि कॉफी असं म्हणते। समर म्हणतो की थँक्यू। तर स्वानंदी म्हणते की हे बघा राजवाडे, अहो ऐका ना, आणि हे बघा अहो ऐका ना, मी जेव्हा आता आईकडे होते ना, तेव्हा मात्र मला रोहन भेटला होता आणि रोहन मात्र मला नाटकाबद्दल बोलला। कधीतरी मात्र आपण असं सिनेमा नाटक वगैरे काही बघितलंच नाही जाणून। त्यावरती समर म्हणतो की हो, जा ना तुम्ही, नक्की जा, मला खरंच वेळ नाही। त्यावरती स्वानंदीला राग येतो। स्वानंदी म्हणते की तुम्हाला असा वेळ नाही आणि आयुष्यामध्ये तो जो काही वेळ आहे तर तो काढावा लागतो, म्हणून स्वानंदी जरा चिडते। त्यावरती आता समर म्हणतो की अहो हे बघा, मी हवं तर तुम्हाला तिकीट वगैरे सगळं काढून देतो, पण तुम्ही जा। स्वानंदी विचारते की का, पण मी काही माझं तिकीट काढू शकत नाही का? त्यावरती आता समर म्हणतो की अहो तसं नाही, परंतु हे बघा माझ्याकडे खरंच वेळ नाही। त्यावरती आता स्वानंदी म्हणते की हे बघा, मला मात्र तुमच्याकडे नाटक जर तुमच्या सोबत बघायचं असेल तर तुमच्याकडे खरंच माझ्यासाठी वेळच नाही। किंवा समर आता मुद्दाम म्हणतो की नाही हो, खरंच मला वेळ नाही। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की ओके असं म्हणते। तर लगेच आता समर मात्र हा थोडासा बाजूला उभा असतो। स्वानंदी जरा रुसून बसते। आता समोर सुद्धा तिच्या जवळ जाऊन बसतो आणि जरा स्वानंदी रागानेच बघत असते। समर सुद्धा तिच्याकडे तसाच बघतोय। त्यानंतर आता समर आणि स्वानंदी मात्र जरा बाहेर आलेले आहे आणि आता दोघं मस्त बाहेर फिरत असतात। तेव्हा आदिरा म्हणते की खरंच खूप छान वाटतं। रोहन म्हणतो की अगं आदिरा, खरंच सॉरी, आईमुळे जरा मी तुझ्यावर जास्तच भडकलो। तेव्हा आता आदिरा म्हणते की अरे आय नो, मला कळतं, कारण तू माझ्या म्हणजे बरोबर होता आणि तू, मला माहिती आहे की आईमुळे जरा तुझी चिडचिड झाली। रोहन, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? अरे लग्न झाल्यापासून आपल्यामध्ये जे काही वाद वगैरे झालेले आहेत ना, सगळे आईमुळे झालेले आहेत। म्हणजे बघ ना, अरे न्यू इयरच्या दिवशी मात्र आपल्यामध्ये पार्टीमध्ये जे काही आईमध्ये आणि माझ्यामध्ये भांडण झालं आणि त्यामुळे मात्र मी रागावून आता निघून गेले। आणि हे बघ ना, अरे नंतर आईंनी आणि सुष्मिताने मिळून आपला डिव्होर्स करण्याचा प्रयत्न केला होता। तेव्हा रोहन म्हणतो की हो ना, ऑफकोर्स त्यांचं चुकलंच होतं। त्यावरती आता आदिर म्हणते की हो ना, खरंच खूप चुकलं होतं आणि आता मी तेव्हा म्हटलं होतं की आपण वेगळं राहूयात। त्यानंतर मात्र मी माहेरी गेले आणि नंतर जो काही तमाशा झाला होळीच्या दिवशी आणि मी पैसे जाळले होते आणि नंतर आपल्याला मात्र मूल होत नाही। हे बघ, आता मात्र जे काही सगळं काही विचार जर केला सगळ्या ट्रेसमध्ये, तर हे सगळं आईपर्यंत पोहोचतं, कारण आईमुळेच आता आपल्यामध्ये हे सगळं होत आहे। तर त्यानंतर आता रोहन म्हणतो की हे बघ अदिरा, यानंतर मात्र आपण आपलं जे काही रिलेशनशिप आहे तर इतकं स्ट्रॉंग बनवूयात, इतकं स्ट्रॉंग आपण आपलं रिलेशनशिप आहे तर ते बनवायचं आहे। आणि आता मात्र काही कोणी केलंच नाही पाहिजे, कितीही कोणी आपल्याला म्हणजे वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण वेगळं नाही व्हायचं। त्यावरती आता लगेच म्हणजे आदिरा म्हणते की अरे रो हे बघ। तेव्हा आता आदिरा म्हणते की अरे हे बघ, तरी सुद्धा अरे माझ्यामध्ये इतकं सहन करण्याची क्षमता नाही रे। तेव्हा तर रोहन म्हणतो की खरंच बेबी, मला तुझं फारच कौतुक वाटतं, कारण इतकं सगळं काही तुला सवय नसून तरी सुद्धा तू किती सहन करत असते। पण आईचा तो स्वभाव आहे, तो नाही बदलणार। आणि हे बघ अगं, तू कधी कधी असं म्हणजे तुला वाटलं असेल ना, एक काम कर, ती जरा जास्तच रिॲक्ट होते, तू तिचं एका कानाने ऐकत जा आणि दुसऱ्या कानाने मात्र सोडून देत जा। तेव्हा आता आदिरा म्हणते की अरे मला काय फील होतं हे तुला कळत नाही का? त्यावरती मात्र आता लगेच रोहन म्हणतो की अगं हे बघ अदिरा, मला सगळं काही कळतं। रोहन तिला समजावतो की हे बघ अगं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि बाबा सुद्धा तुझ्यावर खरंच किती प्रेम करतात। आणि मला एक गोष्ट सांग बरं, आपण मात्र आता आईमुळे हे असं म्हणजे राहायचं का? आई आणि बाबा आता म्हातारे होत चाललेले आहे ग, त्यामुळे मी त्यांना नाही सोडू शकत। त्यावरती आता आदिरा म्हणते की हे बघ अरे, मी त्यांना सोड असं नाही म्हणाले, मला मात्र आता खरंच त्यांच्यासोबत राहायला आवडतं, परंतु आई मात्र कधी कधी मात्र खूपच जास्त असं रिॲक्ट होतात। त्यावरती रोहन म्हणतो की हो, मला सुद्धा कळतं आदिरा, हे बघ। रोहन म्हणतो की हे बघ, ज्यावेळेस तुझ्यात आणि आईमध्ये भांडणं होतील त्यावेळेस तू एक काम कर, जो काही राग वगैरे आहे ना
तर तू माझ्यावर काढत जा, आय प्रॉमिस, म्हणजे तेव्हा तू शांत राहत जा, परंतु आईला काही म्हणत जाऊ नकोस. तेव्हा आता आदिला म्हणते की रोहो प्लीज, मला मात्र ही डील नाही जमणार, कारण मी सुद्धा एक माणूस आहे, मला फिलिंग्स आहे. असा एकाचा राग दुसऱ्यावर नाही काढू शकत आणि त्यांना सुद्धा कळून देणारे अरे म्हणजे सगळ्यांना मन असतं हे. त्यानंतर आता इकडे समर आणि स्वानंदी मला जरा एकमेकावर फुगून बसलेले आहे. समर आता स्वानंदीला म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, आपल्यामध्ये कितीही भांडणं जरी झाली ना, तरी सुद्धा मात्र आपण असं एकमेकावर फुगून झोपायचं नाही. आता मात्र आपण एकमेकातील जे काही वाद वगैरे आहे तर ते सगळे मिटवायचे आहेत आणि मगच आपल्याला मात्र आता असं व्यवस्थित राहायचं आहे, मगच झोपायचं आहे. तेव्हा स्वानंदी थोडस रागानेच म्हणते की हो, येते मी मोठं पातेले घेऊन कॉफी घेऊन. समर म्हणतो की हो, या ना, या लवकरात लवकर या. तेव्हा आता स्वानंदी परत म्हणते की हे बघा, नाटक म्हणजे आता मराठी माणसाची संस्कृती जपणारी परंपरा आहे आणि तुमच्यासारखा आता हा मराठी माणूस जो काही आहे नाटकाला नाही म्हणतो. माझे बाबा मात्र लहानपणी आम्हाला बालनाट्य बघायला घेऊन जायचे, आईसाठी गजरा घ्यायचे आणि असं थिएटरमध्ये मात्र अगदी त्या गजऱ्याचा सुगंध दरवळत राहायचा. नाटक बघायला गेल्यानंतर आता मस्त, आता जे काही हास्याचे ही कारंजे आहे आणि ते सगळं काही मस्त, इतकं छान वाटायचं काय सांगायचं. समोर म्हणतो की ठीक आहे ठीक आहे. त्यावरती आता स्वानंदी म्हणते की ठीक आहे, ठरवूयात की नाटक बघायचं की काय करायचं. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी समोर मात्र ऑफिसला येतो की कोणत्या तरी डील बद्दल आता आनंदाने त्याचं बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यात मात्र समोरच्या मोबाईलवर निकिताचा फोन येतो. तेव्हा आता समोर म्हणतो की निकिताचा फोन, आणि हे कसं, कारण तुझं आणि निकिताचं काही भांडण वगैरे झालं की काय. त्यावरती आनंद म्हणतो की नाही रे, आमच्यामध्ये भांडण वगैरे काही झालेलं नाही. आणि त्यानंतर फोन कट होतो. तेव्हा लगेच समोर फोन कट झाला असं म्हणतो आणि परत फोन येतो. त्यावरती मात्र आता लगेच समोर म्हणतो की अरे, तुझं आणि तिचं भांडण झालं का, तू तिचा फोन नाही उचलत का, नक्की काय झालेलं आहे, तू तिचा फोन का उचलत नाही, काय म्हणजे. तेव्हा मात्र आता शेवटी समोर लगेच फोन उचलतो आणि बोल ना डार्लिंग असं म्हणतो. तेव्हा निकिता भडकलेली असते. निकिता म्हणते की कसली डार्लिंग, काय बोलतोस. व आयुष्य तुमच्या दोघांचं मात्र त्या मीटिंग मध्ये गेलेलं आहे. आता मात्र तुम्हाला म्हातारं वगैरे व्हायचं आहे का. त्यावरती मात्र आता समोर म्हणतो की नक्की तू काय बोलते. तेव्हा आता लगेच निकिता म्हणते की अरे काय काय करू नकोस, स्वानंदीने तुला काय सांगितलेलं आहे की आता तिला नाटक बघायला जायचं आहे आणि तू मात्र तिला का नेत नाही. एवढासा हट्ट तू पुरू शकत नाही का, इतक्या नशिबाने तुला चांगली बायको मिळालेली आहे तरी सुद्धा तू असं का वागतो बरं. अरे बायकोसाठी काही म्हणजे हवं आहे की नाही. अरे एकमेकांबरोबर वेळ घातला पाहिजे, काहीतरी विचार करत जा बायकोचा, तिला जरा वेळ देत जा. किंवा मात्र आता समोर म्हणतो की पण स्वानंदी, तर निकिता म्हणते की हो, ती एकटी मात्र आता काही पण करू शकते, नाटक बघायला सुद्धा जाऊ शकते. सगळं काही एकटीनेच करायचं असेल तर आता मात्र तुमच्याशी लग्नच का करायचं. त्यामुळे चला तुम्ही कामच करत राहा आणि आम्ही सगळं काही एकटीने करतो. तेव्हा लगेच आता निकिता भडकलेली आहे. समोर म्हणतो की हे बघ अगं डार्लिंग, जरा शांत हो, परंतु मला एक गोष्ट सांग, नाटकाची जी खबर आहे तर ती तुझ्यापर्यंत कशी पोहोचली. तर निकिता चिडलेली असते. समोर तिला म्हणतो की चिडू नकोस, हे बघ. तर निकिता म्हणते की अरे चिडू नकोस तर काय करू, कारण एकतर स्वानंदी आतापर्यंत तुला काही मागत सुद्धा नसते, पण तरी सुद्धा मात्र, आणि ती नाटक बघण्याचा हट्ट तुझ्याकडे करू शकते, पण तरी सुद्धा तू तिचा एवढासा सुद्धा हट्ट म्हणजे पूर्ण करू शकत नाही, कारण इतका मोठा बिझनेसमन आहे, त्याचा काही फायदा नाही. त्यामुळे एक मोठा मित्र तरी हो. समोर म्हणतो की मी काय केलं. त्यावरती मात्र निकिता म्हणते की अरे देवा, समोर तुझं कसं होणार आहे बरं. आणि तुझा हा जो काही विचित्रपणा आहे ना, तर तो आनंदमध्ये सुद्धा आलेला आहे. तो सुद्धा मात्र दिवस रात्र आता अगदी म्हणजे काम काम करत असतो. कधी बायकोला विचार करत जा, अरे तो सुद्धा एकदम तुझ्यासारखं वागायला शिकला. आणि स्वानंदी जर खरंच सगळं काही एकटीने करायला लागली तर तुमची जी सिच्युएशन आहे तर ती मात्र मी हँडल करण्यासाठी नाही येऊ शकत. आणि लक्षात ठेव. तेव्हा आता लगेच स्वानंदी बायकोवरून फोन ठेवते. समोर म्हणतो की काय बोलतेस सी, किती इतकी रागवली. आनंद म्हणतो की खरंच खूपच झापलेलं दिसतं. आणि हे बघ एक गोष्ट मात्र आता समोर म्हणतो की हो ना. तर आनंद त्याला म्हणतो की अरे हे सगळं तू लक्षात ठेवायला हवं. आणि हे बघ अरे समोर, मी नेहमी मात्र माझ्या बायकोचं ऐकतो, त्यामुळे मात्र मी नेहमी सुखात राहतो. त्यामुळे तू सुद्धा एक काम कर, तू सुद्धा मात्र आता तिचं ऐकत जा. त्यानंतर इकडे आता स्वानंदी आपल्या रूम मध्ये तयार होऊनच बसलेली असते. तिला आता समोरच्या काहीतरी आता एका गोष्टीमुळे त्याची सारखी आठवण येत असते, जेव्हा तिला लागलेलं असतं. समोर मात्र तिच्या पोटावर प्रेमाची फुंकर मारत असतो. हे सगळं काही आता मात्र स्वानंदीला आठवत असतं. आणि तेवढ्याच समोरचा कॉल येतो.
समोरचा कॉल आल्यानंतर मात्र आता स्वानंदी खुश होते आणि म्हणते की 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. समोर विचारतो की काय झालं, तेव्हा स्वानंदी म्हणते की काही नाही. आणि तुम्ही काय करतात असं पुन्हा विचारतो, तर स्वानंदी म्हणते की काही नाही, जरा साफसफाई करत होते. समोर म्हणतो की काय बोलतात, आज तर सुट्टी आहे. त्यावरती स्वानंदी म्हणते की हो ना, अहो म्हणूनच मात्र साफसफाई कर. समोर म्हणतो की हे बघा, साफसफाई करू नका, त्यापेक्षा मात्र काहीतरी छान असा वेळ घाला. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हो का. समोर तिला डायरेक्ट म्हणतो की आपण जेवायला जाऊयात. नक्कीच. तर स्वानंदी म्हणते की अहो हे बघा, घरी जेवण बनवलेलं आहे. समोर म्हणतो की हे बघा, आता घरच्या जेवणाचा विचार करू नका, आपण उद्या खाऊ वाटलंच तर. परंतु आज मात्र काही झालं तरी आपल्याला जेवायला जायचं आहे, हे फिक्स ठरलं म्हणजे ठरलंच. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो असं काय करतात. स्वानंदी म्हणते की पण कुठे यायचं. समोर म्हणतो की या तर खरी, मी तुम्हाला लोकेशन पाठवतो. स्वानंदी पुन्हा विचारते की हे बघा, आपण नाटकाला किंवा सिनेमाला जायचं का, जाऊ ना जरा. समोर म्हणतो की तुम्ही या, मी तुम्हाला लोकेशन पाठवतो. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की बरं ठीक आहे. स्वानंदीने फोन ठेवलेला नसतो तर समोर विचारतो की काय झालं. तेव्हा स्वानंदी म्हणते की कुठे काय. समोर म्हणतो की अहो मग ठेवा ना फोन. स्वानंदी म्हणते की अहो तुम्ही ठेवा. समोर म्हणतो की त्यात काय, तुम्ही ठेवा. स्वानंदी म्हणते की त्यात काय, तर तुम्ही ठेवा. स्वानंदी म्हणते की बरं ठीक आहे, मी 1 2 3 असं म्हणते आणि मग आपण दोघांनी फोन ठेवूया. तेव्हा आता समोर म्हणतो की लहान मुलं. तर स्वानंदी परत म्हणते की बरं म्हणू का. मग ती 1 2 3 असं म्हणते, तरी सुद्धा फोन काही दोघांनीही ठेवलेला नसतो. परत एकमेकांना हॅलो म्हणतात. समोर म्हणतो की अहो याला काय अर्थ आहे, तुम्ही चिटिंग केलं. तेव्हा स्वानंदी म्हणते अहो तुम्ही जे केलं तेच मी केलं. तो आता स्वानंदी मात्र खूपच असे खळखळून हसत असते. समोरला आता असं खूपच आवडतं. तो म्हणतो की तुमचं खळखळून हसणं खरंच मला खूप आवडतं, खूपच छान आहे, मला फार आवडतं. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो मला तुमचं पण. तेव्हा समोर म्हणतो की ठीक आहे बाय, फोन ठेवतो आता, लवकरात लवकर या वाट बघतोय. तेव्हा स्वानंदी म्हणते की बाय. आणि दोघंही बाय करून आता फोन ठेवतात आणि दोघंही खूप खुश होतात. त्यानंतर मात्र इकडे रोहन अदिराला म्हणत असतो आणि दोघे आता त्या नाटकाबद्दल बोलत असतात आणि रोहन म्हणत असतो की खरंच काय सांगू, दोघांचाही परफॉर्मन्स किती छान आहे. आणि मात्र मला खरंच नाटक बघताना इतकं पोट धरू धरू हसायला येत होतं. तुला एक गोष्ट सांगतो की अगं त्या नाटकामध्ये आता मात्र नवरा बायको मधील जे इश्यू आहे तर ते कसे परफेक्ट मांडायचे असं या बाबतीत हे नाटक आहे. तर आणि खरंच मला फार आवडलं. ते सगळं करण्यासाठी मात्र खूप असा अनुभव असावा लागतो, अगदी खरंच. तेव्हा आता रोहनने अदिराचे हात पकडलेले असतात आणि ती म्हणते की मला सुद्धा असा अनुभव हवा आहे, कारण आपण एकमेकांना मात्र आता मला खरंच एकमेकांनी जास्त ओळखलं पाहिजे, अशा ठिकाणी पोहोचायचं आहे. रोहन म्हणतो की हो ना, तसंही मला आता असं वाटतं की आपलं लग्न सुद्धा नवीनच आहे. आता आदिरा म्हणतं की आय नो, आणि म्हणूनच मात्र मला तुझ्या बरोबर कधी एकदाची म्हातारी होते असं झालेलं आहे. तेव्हा दोघंही मात्र अगदी खळखळून हसतात. आता रोहन तिला जवळ घेतो आणि म्हणतो की मला माहिती आहे तू अशी एक क्यूट म्हातारी होणार आहे. तर आदिरा मी तुला खरं सांगतो, कारण म्हातारं होण्यापेक्षा मला एक एक दिवस मात्र तुझ्या बरोबर असं एकदम क्षण घालवण्याची म्हणजे जास्त इच्छा आहे. मग आता आदिरा म्हणते की हो ना, भांडण करत आणि प्रेम करत. आणि आदिरा आता खुश होत आय लव्ह यू म्हणते. तर रोहन तिला म्हणतो की आय लव्ह यू टू, आणि दोघेही खूप खुश होतात. आदिरा त्याच्या मिठीमध्ये येते आणि खूप खुश होते. नंतर आता समोर इकडे नाटक बघण्यासाठी स्वानंदीची वाटच बघत असतो. स्वानंदी खूप छान तयार होऊन येते आणि दोघेही एकमेकांना आता हाय करतात. आणि तेवढ्यात मात्र समोर स्वानंदीला म्हणतो की अरे बाप, आज तर खूपच सुंदर दिसतात. तेव्हा आता स्वानंदी म्हणत असते की आज मात्र पहिल्यांदा आपण बाहेर जातोय ना, त्यामुळे मला असं वाटलं की काहीतरी वेगळं करूयात, म्हणून मात्र आज ही साडी मी नेसून आले. तेव्हा समोर म्हणतो की खूपच छान दिसत आहात. समोर म्हणतो की आज मात्र तुम्ही इतक्या सुंदर दिसत आहात, असं वाटतं की बाकी कुणाकडेही न बघता फक्त तुमच्याकडेच बघत राहावं. आणि जर आपल्याकडे वेळ असता तर आता इथे तुमच्या समोर मी मात्र गाणं म्हटलं असतं. तेव्हा आता समोर मात्र तिच्यासाठी मस्त गाणं म्हणतो. स्वानंदीला फार हसायला येत असतं. ती खूप खुश आहे आणि म्हणते की अहो तुम्ही असं का म्हणालात, ते असता तर. तेव्हा आता लगेच समोर म्हणतो की हो ना, अरे अरे हे बघा आपल्याला जायचं आहे. तेव्हा मात्र आता स्वानंदी विचारते की कुठे जायचं आहे. समोर म्हणतो की अहो कुठे जायचं म्हणजे काय, आणि लगेच तो तिकीट दाखवतो. स्वानंदी म्हणते की आपण खरंच नाटकाला जाणार आहोत का. समोर म्हणतो की हो नक्की, तुम्ही आणि मी नाटकाला जात आहोत, आणि पहिल्यांदा मात्र नाटकाला जाताना काय काय करायचं आहे हे मात्र आता विचारायचं असतं. परंपरा नक्की काय आहे, पहिल्यांदा जात आहोत ना, म्हणून मात्र आता त्यांनी जी चाफ्याची फुलं स्वानंदीसाठी आणलेली आहेत तर ती फुलं मात्र तो दाखवतो आणि म्हणतो की हे बघा ही तुमच्यासाठी. स्वानंदी ती फुलं अगदी बघून खूप खुश होते आणि म्हणते की थँक्यू, खूपच छान. तेव्हा समोर म्हणतो की मोस्ट वेलकम. नंतर स्वानंदी म्हणते की हो चला ना पटकनी, मला मात्र आता मिस नाही करायचं.
चला लवकरात लवकर. तेव्हा स्वानंदी खूप खुश असते आणि म्हणते की राजवाडे, आपण पहिल्या रांगेमध्ये बसलो आहोत. तेव्हा लगेच समर म्हणतो की हो, ते बघ तुमच्या नवऱ्याची मात्र थोडीफार ओळख आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे काय हो तुम्ही. स्वानंदी इतकी खुश असते, ती म्हणते की मला खूप भारी वाटतं, कारण आपण पहिल्यांदा मात्र आता नाटक बघण्यासाठी आलो आणि त्यात म्हणजे ते पण असं पुढे बसलो, म्हणून मात्र खरंच मला खूप भारी वाटतं. आता समर म्हणतो की हो, जेव्हा मात्र आपण नाटक बघायला आलो ना, तेव्हा मात्र पहिल्या रांगेतच बसतो, म्हणून मात्र दोघेही आता खूपच खुश होतात. दोघांचेही मोबाईल आता दोघांनी सायलेंट केलेले असतात. मस्त आता नाटकाला सुरुवात होते. दोघंही छान असे नाटक बघत असतात. आता नाटक बघून दोघंही इतक्या हसत असतात, कारण इतके मस्त नाटकामध्ये डायलॉग असतात आणि दोघेही खूपच खुश होतात. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.